चांदूर रेल्वे येथील स्वर्गीय मदन गोपाल मुंदडा कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाचा श्याम सुरेश साखरवाडे हा विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2025 या परीक्षेमध्ये संस्कृत वाङ्मय या विषयातून सर्वाधिक गुण प्राप्त करून गुणानुक्रमे प्रथम आला। त्यामुळे त्याला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये स्वर्गीय नीला मुकुंद शुक्ल सुवर्ण पदक आणि लोकनायक माधव श्रीहरी उपाख्य बापूजी अने अशी 2 सुवर्ण पदके देऊन त्याचा गौरव करण्यात आला। श्यामने आपल्या यशाचे श्रेय आई वडील ज्येष्ठ बंधू संस्कृत विषयाच्या प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी सुभाष भांदककर प्राचार्य यांना दिले आहे। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती। तुम्हाला स्वर्ण पदक प्राप्त झालेले आहे। नेमकं कुठल्या विषयासाठी आणि कुठल्या निमित्त तुम्हाला हे पदक प्राप्त झालेले आहे? संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 42व्या दीक्षांत समारंभ झालेल्या डबल होते। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 42व्या दीक्षांत समारंभ झालेल्या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते मला 2 सुवर्णपदके मिळाले। हीच ती 2 सुवर्णपदके कुठल्या कॉलेजमध्ये सध्या शिकत आहे? मी स्वर्गीय मदन गोपालजी मुंदडा कला व वाणिज्य महाविद्यालय चांदूर रेल्वे येथील विद्यार्थी असून संस्कृत लिटरेचर म्हणजे संस्कृत वाङ्मय या विषयात मला ही सुवर्णपदके मिळाली आहे। आणि हा विषय या स्वर्गीय मदन गोपाल मुंदडामध्ये कुठले प्राध्यापक शिकवत होते? विद्यालयात माननीय प्राध्यापक मॅडम डॉक्टर मीनाक्षी भांदककर मॅडम या विषय शिक्षिका होत्या। त्यांनी अतिशय योग्य प्रकारे क्लासेस घेतले आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन करून मला हे सुवर्णपदके मिळवण्यास मार्गदर्शन व महत्त्वाचे योगदान दिले। एकंदरीत किती मार्क्स भेटले त्या विषयाचं नाव सांग? मला संस्कृत वाङ्मय या विषयात सर्वात पहिल्या सेमिस्टरमध्ये 95, नंतर दुसऱ्या सेमिस्टरमध्ये 99 असे एकूण सर्व 6 सेमिस्टरचा ॲव्हरेज जवळजवळ 95च्या जवळ आहे। अमरावती जिल्ह्यातून प्रथम द्वितीय तृतीय तुला कोणता नंबर लागला? अमरावती विद्यापीठातून माझा प्रथम क्रमांक लागला। संपूर्ण विद्यापीठातून प्रथम आलेला आहे? हो। तुझं नाव काय? माझं नाव श्याम सुरेश साखरवाडे आहे आणि मी सोनगाव येथील सोनगाव या गावी राहणारा आहे, रहिवासी आहे। तुमच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या विद्यार्थ्याला 2 सुवर्ण पदक प्राप्त झाले, याबद्दल काय सांगा मॅडम? ही तर आमच्यासाठी आमच्या महाविद्यालयासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे की अमरावती विद्यापीठामध्ये शहरी विभागामधून अनेक कॉलेजेसमध्ये संस्कृत विषय आहे। तिथे विद्यार्थ्यांना सगळ्या सुखसुविधा असतात, त्यांना अभ्यासाची त्यांना सगळ्या मिळतात। आता हे सगळं सुखसुविधा त्यांना सगळ्या पद्धतीनं शहरी भागामध्ये मिळतात, क्लासेस लावतात। त्यामुळे शहरी भागातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि त्यांना प्रथम येणं खूप मोठी बाब नाही, परंतु आपल्यासारख्या चांदूर रेल्वे छोट्याशा नगरीमधून एखाद्या ग्रामीण भागातला विद्यार्थी जर संपूर्ण विद्यापीठातून प्रथम येत असेल तर ही खरोखरच आपल्या केवळ महाविद्यालयासाठी नाही तर संपूर्ण नगरीसाठी गौरवास्पद बाब आहे। आणि या विद्यार्थ्यानं आपल्या महाविद्यालयाचा, शिक्षकांचा, प्राचार्यांचा, या नगरीचा नावलौकिक संपूर्ण विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी नेऊन पोचवलेला आहे। त्याबद्दल खरोखरच श्यामचं यश आहेच, कारण तो अत्यंत हुशार, होतकरू, त्याचं अक्षर चांगलं आहे, शुद्धलेखन चांगलं आहे, लिहिण्याची त्याची शैली चांगलेली आहे, तो शांत स्वभावाचा आहे आणि मुख्य म्हणजे तो नियमित वर्गामध्ये हजर असायचा। 11व्या वर्गापासून हा विद्यार्थी आमच्या महाविद्यालयामध्ये आहे। 11वी 12वीमध्ये पण हुशार म्हणूनच गणला जात होता आणि पहिल्या वर्षाला आल्यानंतरसुद्धा सलग 3ही वर्ष तो कधीच अनुपस्थित राहिला नाही। किंबहुना सगळ्या प्राध्यापकांचा लाडका असलेला हा विद्यार्थी त्याचं हे
श्रेयच आहे असं म्हणायला हरकत नाही. श्रेय जरी त्याला मिळाल्या मार्गदर्शन तुम्ही केलं, काय सांगा? आता आमच्याबद्दल बोलणं झालं तर हे आमचं कर्तव्यच आहे की आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी पुढे गेले पाहिजे, विद्यार्थ्यांची प्रगती झाली पाहिजे, यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत असतोच. आणि माझ्याविषयी म्हणाल तर संस्कृत विषय हा कठीण आहे, तो आपल्या खेड्यापाड्यामध्ये शिकवून काय करायचं आहे असं अनेक लोकांनी विचारलेलं असतानासुद्धा मला असं वाटतं की आपलं संपूर्ण भारतीय संस्कृतीचं ज्ञान जे आहे ते संस्कृत भाषेमध्ये आहे. म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच वागण्या बोलण्याचं ज्ञान, संस्कृत विषयामध्ये काय आहे, सखोलता त्याची, हे सगळं आम्ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं संस्कृत विषय वर्गामध्ये शिकवत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवडी निर्माण होते अभ्यास करण्याची, आणि आवडी निर्माण झाल्यावर विद्यार्थी जास्तीत जास्त अभ्यास करतो. मी पण रेग्युलर नियमित क्लासेस घेते. विद्यार्थ्यांना नोट्स देण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी जर तो विषय समजून आकलन करून जर तो शिकला आणि जर त्याला पेपरमध्ये लिहिता आलं तर त्याला जास्तीत जास्त मार्क पडतातच, यावर माझा भर आहे. एकंदरीत बघता मॅडम, अमरावती जिल्ह्यातून तो प्रथम आलेला आहे, आणि विशेषतः म्हणजे तुमचा तो विद्यार्थी आहे, तुमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. याबद्दल तुम्ही काय सांगा? ही तर आमच्या अभिमानाची बाब आहेच. पुन्हा मी एकदा नव्याने सांगते की इतक्या वर्षांपासून प्रत्येक वर्षी आमचं स्वप्न असतंच की आमच्या विद्यार्थ्यांपैकी कोणी ना कोणी महाविद्यालयाचा विद्यार्थ्याने नावलौकिक विद्यापीठामध्ये केला पाहिजे. परंतु प्रत्येक वर्षी शक्य होत नाही, कारण स्पर्धेची चुरस ही खूप जास्त असते, आणि या स्पर्धांमध्ये टिकून राहणं हे यासाठी सातत्य, नियमितता हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यामध्ये हे असेल, वर्गामध्ये विद्यार्थी येत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवलेलं समजत नाही आणि म्हणून ते मागे पडत जातात. पण श्यामसारखं जर नियमित असलं, श्यामसारखा जर अभ्यास करत राहिलं तर अनेक विद्यार्थ्यांना हे शक्य असू शकतं. कारण शिकवणारे आम्हीच आहोत, दरवर्षी आम्हीच शिकवतो, एकसारखं आम्ही विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण घेणार किती हे विद्यार्थ्यांवरही अवलंबून असते. म्हणून त्याच्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा मी त्याचं कौतुक करते, त्याचं अभिनंदन करते, आणि ती तर माझ्यासाठी अभिमानाची बाब आहेच. एकंदरीत तुम्ही या स्वर्गीय मदन गोपाल मुंदडामध्ये किती वर्षापासून प्राध्यापक म्हणून या पदावर आहे? आता मला 13 वर्ष पूर्ण झाले या ठिकाणी येऊन. आणि या 13 वर्षामध्ये प्रथमच तुमचा विद्यार्थी हा प्रथम आलेला आहे का या क्षेत्रामध्ये, या 2026ला? हो, यापूर्वी विद्यार्थ्यांना 100 पैकी 95, 94 असे मार्क पडलेले आहेत. परंतु सलग 3ही वर्ष ते सातत्य टिकवणं गरजेचं आहे. कारण विद्यापीठाचा जो निकाल आहे तो 3ही वर्ष सातत्य पुरवल्यानंतर त्या 3 वर्षांचं ॲग्रिगेट ॲव्हरेज बाहेर पडतं, आणि ते सरासरी मिळाल्यामुळे एखाद्या वर्षी जर एखादा विद्यार्थी कमी पडला तर मग त्याला मार्क कमी पडतात. पण विद्यार्थ्यांनी एक रेकॉर्ड ब्रेक करून अमरावती जिल्ह्यातून एक प्रतिमेन तुमचा बहुमान वाढवेल असं वाटत नाही का तुम्हाला? बहुमान म्हणजे ती आमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे. गेल्या 13 वर्षांमधून ही एकदा घडलेली घटना आहे, किंवा इथून पुढे जर आम्ही अजून 14-15 वर्ष शिकवत असू तर यानंतर येतील किती याचं आम्हाला माहिती नाही. त्यामुळे एकमेव या विद्यार्थ्यांनी जर आजपर्यंत जर आमचा नावलौकिक वाढवला आहे तर ते आमच्या शिरपेचा तो मानाचा तुरा आहे. शेवटपर्यंत आमच्याही लक्षात राहील की आमचा हा विद्यार्थी आमच्या महाविद्यालयामधून आणि माझ्या विषयामधून प्रथम आला, म्हणून तो सदैव माझ्या स्मरणात तर राहीलच.